डॅडी मी चाललो. कुठं? घर सोडून? जाय बाळा तू जाय, बरं होईन आपल्या घरातलं एक पनोती कमी होईन. ओ डॅडी घर सोडून नाही चाललो मी, इंटरव्ह्यूला चाललो मी कंपनीत. कंपनीत? कोणत्या कंपनीला बरबाद करायला चालला रे बापा तू? ओ डॅडी कामाला चाललो मी, लोकायला बरबाद करायला नाही चाललो. बाळा कुठं बी जाय पण चांगल्या पोराय संग राय, वाईट वळणाला लागू नको. अव ह्या खेबड्यानं आपल्या गावातल्या अर्ध्या पोराला तलपा लावल्या दारूच्या सिगरेटच्या, आणि आता कोणत्या वाईट वळणाला लागायचा राहिला यो. यायच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ, तू आरामानं जाय. तू गेल्यावर मी पाहिजे यायच्याकडे काय इथं. बर येतो मग मी. कशाला येतो? पैसे कमवले तर घरी ये, नाही तर तिकडेच काळा तोंड कर. अरे मोकार रावल्या, कुठं चालला? कंपनीत इंटरव्ह्यू द्यायले. बापरे, नोकरीला लागतो काय? अहो तुमच्या मुलं लागले नोकरीला. माया मुलं कस काय? तुम्हाला नोकरीवाला जवाई पाहिजे म्हणून चालू आहे काम धंदे पाहिनं. तू का माया पोरी संग लग्न करायचा विचार करू लाग काय? अहो पिरे मी आमच्या दोघायचं. भिकाऱ्या संग लग्न लावून देईन, पण तो या संग लग्न लावून देणार नाही माया पोरीचं. नका लावून देऊ, आम्ही पळून जाऊन लग्न करू. जाय निघ, कुठेतरी चालला होता तू इंटरव्ह्यू द्यायला, निघ. मी तर माया रस्त्यानं चाललो होतो, तुम्ही मधामध्ये पनोती मारली. मी आय कमीन सर? हा ये आत ये. नाव काय तो? राहुल दादा. दादा ऐक तू? हा. कुठलचा? माया घरचा. गावाच नाव काय तो या? चिल्लम चाटे. बर तू फाईल दाखव इकडं. 1 मिनिट कळ मारा, लगेच दाखवतो. तुझं शिक्षण किती झालेलं आहे? ती फाईल का जक मारायला दिली का? फाईल मध्ये लिहिलेलं सगळं, डोळे वाचून पहा ना. तुला आमच्या कंपनीत काम का करायचं आहे? मला नोकरीची गरज आहे म्हणून काम करायचं आहे तुमच्या कंपनीत. आम्ही तुला आमच्या कंपनीत काम का देऊ? तुम्हाला माणसाची गरज आहे म्हणून. तुला 10वीत किती टक्के मार्क आहे? 35%. तुला इंग्रजी येते का? अरे येड्या, मला इंग्रजी आली असती तर मी ते जक मारला असतो का? मी अमेरिकेला गेलो असतो कंपनीत काम करायला. बर तुला कामाचा अनुभव आहे का? नाही. पण आम्हाला अनुभवी माणसांची गरज आहे. अरे खेकड्या हो, काम दे सांगता अनुभवी ना. तुला काय काय कामं जमतात? मला पोरी मांग फिरणं जमतं, सिगरेट वडणं जमते आणि भांडे घासणं जमते. अरे तुला कंपनीची काय काय कामं जमतात? काहीच नाही. समज आम्ही तुला जर कंपनीत काम दिलं तर तू कंपनीसाठी 2 वर्षात काय करसोन? 2 वर्षात कंपनी विकून टाकीन आणि पळून जाईन. मला सांग, कोंबड्या द्याल ती का अंडा द्याल? तर कोंबडी. कसं काय? कोंबडी तर अंड्यातून येते ना. मग बरोबर उत्तर काय तुम्ही सांगा बर का? मला नाही माहित. मग फालतू प्रश्न काय विचारू राहिले? ही बॅटरी घे आणि आमच्या तिघातून एका जणाला ही बॅटरी विकून दाखव. बॅटरी घ्या, बॅटरी सगळ्यात सस्ती बॅटरी, रातचा उजेड देणारी बॅटरी, टिकाऊ व सस्ती बॅटरी. मजा नाही आहे याच्यामध्ये. अशानं तर ग्राहक पळून जातील पण बॅटरी खरेदी करणार नाही. काहीतरी नवीन आयडिया लाव. आम्ही तिघांनी पण ही बॅटरी खरेदी केली पाहिजे. असं का? थांबा मग. तुम्हाला ती घ्यायला तुमच्या मायची शपथ आहे, बॅटरी खरेदी करा. शपथ घातल्यावर काय होतं माहिती आहे ना? वा वा वा, एक नंबर दिमाग लावला तो. आपल्याला आवडली तू ही आयडिया. अहो माणूसच एक नंबर आहे आपण. तुला इंग्रजी येते का? हो. बोलून दाखव. डोंट अंडरएस्टिमेट पॉवर ऑफ द कॉमन मॅन. हाय, हॅलो, रिप्ले मी, नाईस डीपी. ओ ॲटिट्यूड, आय लव्ह यू. वाव, एक नंबर इंग्रजी आहे. गावातल्या शाळेत शिकेलं वाटतं. हो सर. आता शेवटचा प्रश्न. मला सांग, आपली बिडी बनवायची कंपनी आहे तर तू आपल्या कंपनीची विक्री कशी वाढवशील? सर मी आधी फ्रीमध्ये बिड्या वाटीन. आपल्या भारतामध्ये फ्रीमध्ये दिलं तर लोक काही बी घेते. मग आधी माणसं बिड्या पिन, बादमध्ये बाया बी बिड्या प्यायला लागन फ्रीमध्ये भेटल्यावर. मग असं करून करून आपली सेल वाढन आणि आपण त्याची किंमत वाढवून देऊ. वा, एक नंबर आयडिया आहे. पसंत आली आम्हाला तू ही आयडिया. पगार किती घेशील? तुमच्यापेक्षा डबल ना.